काँग्रेसचे उमेदवार ज्यांची लढा मुरलीधर मोहोळ भाजपच्या यांच्याशी होता, मात्र या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला। यांच्याशी आता आपण बातचीत करणार आहोत। रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत। सर, लढाई अटीतटीची होती, मात्र या लढाईत आपला पराभव झालेला आहे। कसं पाहते, नेमकी चूक कुठे झाली असं वाटतंय? नाही, चूक काही पुण्यामध्ये झाले ना, आम्ही चांगले लढलो, सर्व पक्ष लढलो आम्ही, पण आता शेवटी जनतेचा कौल घेणं महत्वाचं आहे। त्यांनी दिलेला कौल आहे तो मान्य केला, कालपासून पण रस्त्यावर कामाला चालू आहे। आपण तर दंगेकर म्हटल्यानंतर कसब्याचा पुनर्बॅक होणार असं म्हटलं जात होतं, मात्र ही कसबा जी निवडणूक झाली होती त्याचा पुन्हा एकदा लोकसभेमध्ये परिणाम होणार असं म्हटलं जात होतं, मात्र कसबा फॅक्टर चाललाय ना असं वाटतं? नाही, पॅटर्न बिटर्न काय ना, विषय तो नसतो। विषय आता ज्या त्या लेवलच्या निवडणुका असतात त्या त्या लेवलला जनता विचार करते। थोडा वेळ ह्या वेळेला विचार केला नसेल, पुढे आपण लढू। म्हणजे विजयी उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ यांच्याकडून जो प्रचार सभा झाला होता त्याच्यातच आपण पाहतो की वंचित कडून वसंत मोरे सुद्धा होते तुमच्या कंपॅरिझनला, मात्र यामध्ये कुठेतरी दगाफटका झाला असं वाटतंय? नाही, विषय तो नाही। विषय आता बघा, महत्वाचा असा आहे की निवडणुका आपण देशाचा ट्रेंड पाहिलं तर थोडं शहरी भागामध्ये भाजपचं वर्चस्व दिसतंय। पुणे शहरात पिंपरी चिंचवड असेल, बाकीचा खडकवासला असेल, या पार्टीत थोडं शहरी भागामध्ये भाजपचं थोडं दिसतंय सगळीकडे, पण आम्ही त्याच्यावर मात करू। भविष्यामध्ये जो काय जास्त काय काम करता येईल त्याच्यावर आपण बसून काम करू आणि चांगलं परत पुढच्या वेगळा निर्णय असेल। विधानसभेला कशा प्रकारे तयारी करणार? कारण का आता आपण पाहतो पोटनिवडणुकीत आपण निवडून आलो होतो, मात्र विधानसभेला कशी तयारी असणार? विधानसभेला आता अजून एक 8 दिवस जाऊ द्या, पक्षाची जरा भूमिका आणि सगळ्या गोष्टी बसून करू। आणि पण पुण्यामध्ये काँग्रेसचे चांगले आमदार होते, बऱ्यापैकी काँग्रेसचे आमदार होते, पण नक्कीच आपण पाहतोय की महाविकास आघाडी म्हणून पुण्यामध्ये उतरले, कुठे दगाफटका झाला असं वाटतं का? नाही, दगाफटका नाही। जनतेने दिलेला कौल मान्य केलेला आहे, दगाफटका कुठेच नाही आला, सगळ्यांनी काम केलं। नक्कीच। तर हे होते आपण पाहतोय काँग्रेसचे पराभूत पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर, ज्यांनी नुकताच आपल्याशी संपर्क साधला। दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहाराष्ट्र.com लॉगिन करा। कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई।